नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 या वर्षी अस्तित्वात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगाडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे? संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4
ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी कळवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 टी टी कृष्णमचारी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहरी, ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू, ऑप्शन क्रमांक 3 जूट, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा,
मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेले आहे. सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 गांधी आर्यविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आर्यविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 11 अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 फाळणी दुःखद स्मृती दिन कधी साजरा केला जातो? फाळणी दुःखद दिन स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहेत. तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 11 पदक जाहीर झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1878 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शशी थरूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राधाकृष्ण विखे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1867 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 32 कलमानुसार केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 तारापूर येथे उभारण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण हे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अचलपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशचे पक्षी आढळतात? उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशचे पक्षी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लोमिंगो हे पक्षी आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उदय लळित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? नीती आयोगाचे CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 परमेश्वरन अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? सलग 13 T20 जिंकणारा जगातील
पहिला कर्णधार कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणते? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 NIA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहेत? महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. तर ऑप्शन क्रमांक 4 दादर व नगर हवेली आणि दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रामसर करार कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार कोणत्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणथळ प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शहनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली आहे? 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंदोर हे आपले करेक्ट आन्सर होईल.